राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच कोपरगाव येथील कावेरी कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर भाऊसाहेब शिंदे यांनी वैजापूर तालुक्यातील रस्त्याची कामे 1997 वर्षी पूर्ण केली. त्यासाठी त्यांचे 1.25 कोटीचे बिल सार्वजनिक बांधकाम विभागाने थकीतच ठेवले. यामुळे भाऊसाहेब शिंदे यांनी न्यायालयात धाव घेतली. शेवटी न्यायालयाच्या वॉरंटने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता SS भगत, कार्यकारी अभियंता सुग्रीव केंद्रे यांच्या दालनातील खुर्च्या व संगणक जप्त करण्यात आले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची नाचक्की झाली आहे. नंबर आहे तुम्हाला पहिला अनुभव आला असेल असं काय ए असा याच्यापेक्षा वाईट असा ना दोन नंबर आहे, 3 नंबर मधलं घे. 3 नंबर मध्ये यांची खुर्ची काय करू हे कोण देशपांडे असिस्टंट चीफ इंजिनियर साहेब मुख्य नीरज अरुण देशपांडे. देशपांडे नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे, कावेरी कन्स्ट्रक्शनचा प्रोप्रायटर, राहणार कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. मी साधारण 1997मध्ये वैजापूर सब डिव्हिजन व गंगापूर सब डिव्हिजन, जिल्हा संभाजीनगर येथे रोडची कामं केली होती. मी वेळोवेळी काम पूर्ण करून वेळोवेळी बिलांची मागणी केली असता सार्वजनिक बांधकाम पश्चिम विभाग संभाजीनगर यांनी मला बिलं दिली नाही. शेवट मी नाईलाजास्तव 2002मध्ये कोर्टात त्यांच्याविरुद्ध देयके मिळावे म्हणून दावा दाखल केले. त्यांचा निकाल 2017मध्ये माझ्या बाजूने लागले दोन्ही पण. मग मी त्यांच्याकडे वेळोवेळी कोर्टाने मागणी केली पैशांची, पण त्यांनी काही पैसे दिले नाही. जवळजवळ दोन्ही दाव्यांचे माझे 92 लाख रुपये होतात. तर दोनदा जप्ती पण कोर्टाने नेली, पण आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन अधिकाऱ्यांच्या दोनदा जप्ती मी थांबवली होती. शेवट नाईलाजास्तव काल 12/12/2025 शुक्रवार रोजी दिलीपांना घेऊन मी कोर्टात थ्रू जप्ती केली. चीफ इंजिनियर चव्हाण साहेबांची खुर्ची व त्यांचे लॅपटॉप वगैरे जप्त केले. त्यांचे PA दोन्ही त्यांचे पण लॅपटॉप व खुर्च्या जप्त केल्या. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम संभाजीनगर यांचे पण भगत साहेब
यांची पण खुर्ची व लॅपटॉप जप्त केले, काही त्यांच्या ऑफिसचे लॅपटॉप जप्त केले व नंतर सार्वजनिक बांधकाम पश्चिम विभाग संभाजीनगर त्यांच्याकडं जप्तीला गेलो असता त्यांनी सर्व ऑफिसच बंद ठेवले, कुलपं लावून घेतल्या. केंद्र साहेबाच्या याला ऑफिसला कार्यकारिणी कुलूप लावून घेतली आणि सगळे लोक स्टाफ ऑफिस बंद करून बाहेर निघून गेले, ID कार्ड काढून टाकले. मग आम्ही केंद्र साहेबाला फोन केला अर्धा पाऊण तासांनी. मग त्यांचे ते कोण कोलते म्हणून डेप्युटी इंजिनियर आले, त्यांनी फक्त साहेबांचीच कॅबिन उघडून दिली. आम्ही तेवढी थोडीच साहेबांची जप्त केली, खुर्ची वगैरे लॅपटॉप. बाकीच्या ऑफिसला सगळ्याला कुलपं लावलेला होता. त्यांनी असा जप्तीला अडथळा आणला. मी 2002मध्ये 10वे दाखल दोन्ही केले संभाजीनगर कोर्टामध्ये. 2017पर्यंत केस चालली. खालच्या कोर्टात माझ्या बाजूने निकाल लागले, वरच्या कोर्टात जिल्हा कोर्टात माझ्या बाजूने निकाल लागले. त्यांनी पण भरपूर केस लढली, मी पण लढलो. त्यांचे वकील स्ट्रॉंग होते. माझे वकील SR नेहरी साहेब एकदम हुशार माणूस, ते पण चांगले केस लढले. पण त्यांनी समोरच्यांनी मला इतका त्रास दिला. माझ्या 2 केसेस होत्या, मुद्दामून एक केस ह्या कोर्टात टाक, एक केस त्या कोर्टात टाक, म्हणजे आला नाही पाहिजे, त्रासला पाहिजे, हा जाम झाला पाहिजे आर्थिक, असे खूप त्रास दिले. पण आमचे वकील साहेबांनी त्यांना कुठेही जमून दिलं नाही. ते त्यांच्या बुद्धीच्या याने ते बरोबर लढले. दोन्ही केसेस मला खाली पण जिंकून दिल्या आणि वर पण जिंकून दिल्या. त्याच्यामुळं मी या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केला आणि अजूनही करत आहे. अजूनही माझ्या पत्रात काहीही पडलेले नाही. जोपर्यंत मला न्याय भेटत नाही, माझे पैसे मला मिळत नाही, तोपर्यंत मी या केसचा पूर्ण पाठपुरावा करणार, तोपर्यंत मी मागे हटणार नाही.